प्रश्न नंबर 1. भारतात हरितक्रांतीच्या यशामध्ये कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे? ऑप्शन नंबर 1. डॉक्टर अब्दुल कलाम. ऑप्शन नंबर 2. डॉक्टर माळसे. ऑप्शन नंबर 3. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. ऑप्शन नंबर 4. डॉक्टर वर्गीस कुरियन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 2. कोणते झाड एका दिवसात 3 फुटापर्यंत वाढते? ऑप्शन नंबर 1. पेरू. ऑप्शन नंबर 2. आंबा. ऑप्शन नंबर 3. बांबू. ऑप्शन नंबर 4. कोकम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बांबू. प्रश्न क्रमांक 3. कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन नंबर 1. कॅन्सर. ऑप्शन नंबर 2. मूळव्याध. ऑप्शन नंबर 3. डायबिटीज. ऑप्शन नंबर 4. मूतखडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डायबिटीज. प्रश्न क्रमांक 4. शिवरायांवर आजपर्यंत किती पुस्तक लिहिण्यात आले? ऑप्शन नंबर 1. 60. ऑप्शन नंबर 2. 70. ऑप्शन नंबर 3. 75. ऑप्शन नंबर 4. 90. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 60. प्रश्न क्रमांक 5. कशाचा रस पिल्याने रक्त वेगाने वाढते? ऑप्शन नंबर 1. पेरू. ऑप्शन नंबर 2. लिंबू. ऑप्शन नंबर 3. बीट. ऑप्शन नंबर 4. कलिंगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बीट. प्रश्न क्रमांक 6. अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हात सुकत नाही? ऑप्शन नंबर 1. घाम. ऑप्शन नंबर 2. पाणी. ऑप्शन नंबर 3. कपडे. ऑप्शन नंबर 4. साबण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे घाम. प्रश्न क्रमांक 7. मासे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन नंबर 1. कॅन्सर. ऑप्शन नंबर 2. मूतखडा. ऑप्शन नंबर 3. हृदयरोग. ऑप्शन नंबर 4. डायबिटीज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हृदयरोग. प्रश्न क्रमांक 8. राजस्थानचे अंदमान कोणाला म्हटले जातात? ऑप्शन नंबर 1. जयपूर. ऑप्शन नंबर 2. उदयपूर. ऑप्शन नंबर 3. बीकानेर. ऑप्शन नंबर 4. जैसलमेर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जैसलमेर. प्रश्न क्रमांक 9. लाजोळ्याची पाने खाल्ल्याने कोणता त्रास बरा होतो? ऑप्शन नंबर 1. दमा. ऑप्शन नंबर 2. कावीळ. ऑप्शन नंबर 3. सांधिवात. ऑप्शन नंबर 4. मूळव्याध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सांधिवात. प्रश्न क्रमांक 10. राशींची एकूण संख्या किती असते? ऑप्शन नंबर 1. 10. ऑप्शन नंबर 2. 12. ऑप्शन नंबर 3. 15. ऑप्शन नंबर 4. 20. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 11. गुलाबांचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? ऑप्शन नंबर 1. मुंबई. ऑप्शन नंबर 2. पंजाब. ऑप्शन नंबर 3. चंदीगड. ऑप्शन नंबर 4. कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंदीगड. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1. 12 मार्च. ऑप्शन नंबर 2. 15 मार्च. ऑप्शन नंबर 3. 17 जानेवारी. ऑप्शन नंबर 4. 24 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 24 जानेवारी. प्रश्न क्रमांक 13. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी पाऊस पडतो? ऑप्शन नंबर 1.
केरळ. ऑप्शन नंबर 2 ओडिसा. ऑप्शन नंबर 3 राजस्थान. ऑप्शन नंबर 4 तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्यात पेरूचे जास्त उत्पादन होते? ऑप्शन नंबर 1 गोवा. ऑप्शन नंबर 2 केरळ. ऑप्शन नंबर 3 महाराष्ट्र. ऑप्शन नंबर 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 15. रोज अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन नंबर 1 कब्ज. ऑप्शन नंबर 2 कॅन्सर. ऑप्शन नंबर 3 कावीळ. ऑप्शन नंबर 4 डोळेदुखी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डोळेदुखी. प्रश्न क्रमांक 16. सकाळी रिकाम्या पोटी कशाचे पान खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो? ऑप्शन नंबर 1 रुईचे. ऑप्शन नंबर 2 पपईचे. ऑप्शन नंबर 3 विड्याचे. ऑप्शन नंबर 4 अपाट्याचे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विड्याचे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.